रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात मंत्री भरत गोगावले यांनी वक्तव्य केलं। पालकमंत्री पद मला मिळावं यासाठी एकनाथ शिंदे यांनी खूप प्रयत्न केले, पण वरिष्ठ पातळीवर काय चर्चा झाली ते मला काही सांगता येणार नाही। पण एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं गोगावलेंनी म्हटलंय। कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीकडून उमेदवारी राष्ट्रवादीला म्हणजेच अनिकेत तटकर यांना दिली जाणार आणि या बदल्यात रायगडचं पालकमंत्रीपद सेनेला जाणार अशी चर्चा सुरू होती। याबाबत आता मंत्री भरत गोगावले यांना विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। नाही, अशी चर्चा काही नाही आहे, कारण ही चर्चेची बाबत होऊ शकत नाही आहे। कारण जे आमचे विषय ते दोन्ही वेगळे होते, त्यामुळे त्या बाबतीत कधीही चर्चा अशी झालेली नाही आहे। तेवढी चर्चा झाली असेल तर ती शिंदे साहेब आणि वरिष्ठ पातळीवर झाली असेल। माझ्या समोर अजून काही चर्चा तशी झालेली नाही आहे, परंतु शिंदे साहेबांनी पालकमंत्रीपद भरत शेठला मिळावं म्हणून जे काही आतापर्यंत प्रयत्न केलेले आहेत हे आपल्याला पूर्ण कल्पना आहे। त्याबद्दल जे काही निर्णय होईल तो शिंदे साहेबांवरती आम्ही सोपवलेला आहे आणि शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीनं शिवसेनेला म्हणजेच विकास गोगावले यांनाच उमेदवारी मिळावी अशी आक्रमक भूमिका रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे। एका महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये तसा ठराव हा करण्यात आला होता। याबाबत बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी मात्र सावध पवित्रा घेत प्रतिक्रिया दिली आहे। शिवसैनिकांनी ठराव केला असला तर वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तोच ठराव असेल असं गोगावले यांनी म्हटलंय। आमची भूमिका ही राहील, जे आमचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काल जे काय मीटिंग घेऊन जी काय चर्चा केली घडवली, मी त्या मीटिंगला नव्हतो, परंतु त्यांनी त्यांच्या प्रेमापोटी किंवा पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी ती मागणी केलेली असेल, करण्याबद्दल काही दुमत नाही आहे। परंतु देणं काय करणं हे आमच्या नेत्यांच्या हातात आहे। आम्ही नेत्यांवरती सोपवलेलं आहे। जो शिंदे साहेब निर्णय घेतील तो आम्हाला आमच्या पदाधिकाऱ्यांसहित सगळ्यांना मान्य करावा लागेल। भले तो जरी ठराव केलेला असला तरी नेते जे ठरवतील तो खरा ठराव। दिल्लीमध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये कांदा प्रश्नासंदर्भात महत्त्वाची बैठक आता संपन्न झाली आहे। दिल्लीतील बैठकीमध्ये कांदा प्रश्नावर जवळपास 45 मिनिटं चर्चा झाल्याचं कळत आहे। फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीमध्ये उपस्थित होते। कांदा आणि आंब्याच्या प्रश्नावर या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। त्यामध्ये या चर्चेअंती कोणता तोडगा निघतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।